तर हा अक्षय बघा बर्फ कसा याने पाय दिला होता आणि आता मला घ्या की. हा अक्षय बघा 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 बापरे अक्षय. अक्षय सो ऍक्च्युली आम्ही आलो होतो बस स्टॉपवर, पण ऍक्च्युली काय झालं ना की आमच्याकडे आता बस नाहीये आणि आम्ही आउट ऑफ कॅश पण झालोय. सो तर फायनली आता गाडीमध्ये लोक आलेले आहेत आणि आता आम्ही निघालो कोहिमासाठी. फायनली आम्ही आता कोहिमामध्ये आलोय. तिथं नाश्ता केला. कोहिमा सिटी खूप भारी आहे ऍक्च्युली. भाऊ भाऊ मजा आहे इकडे. काय 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 असे भाऊ मजा आहे. मजा आहे भाऊ लुटायचे पुरा लुटायचे. बहुत लुटतायचे पुरे लुटायचे. ऍक्च्युली खूप लुटताय. 600 रुपये म्हणताय 14 किलोमीटर जाण्यासाठी. बोला. तर आता आम्ही एक कार बघत होतो जाण्यासाठी जुकूवालेसाठी. तर लोक आम्हाला एक कन्फ्यूज करत आहे. ड्रायव्हर लोक आम्हाला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. साले एक म्हणतो 600 रुपये 450 में एक ले लो, 2 में जाओ, 900 रुपये में ऐसे 600 में बोला. कंफ्यूज कर रहा है, पूरा कंफ्यूज कर रहा है लोग. डिस्कशन कर रहा हूँ. तब ये दिन 400 रुपयामध्ये भाई मेरा आणि ऍक्च्युली आता ऍक्च्युली भेटली आहे गाडी. ऍक्च्युली इथले लोक खूपच लुटण्यात. तो फायनली आम्ही आता इथं आलोय आणि आम्हाला इथं सोडलंय यांनी. आता जाऊया ऍक्च्युली. तो आता फायनली आम्हाला जिप्सी मिळाली आहे आणि आम्ही वरती चाललो आहे. आता आम्ही इथून 3 टेंट घेतले आणि स्लिपिंग बॅग्स पण घेतल्या. वरती खूप महाग असतं त्यामुळं. तो फायनली आम्ही आता इथं उतरलो आहे आणि आम्ही आता तिकडे चाललो. आता आम्हाला जवळपास 2 तास लागतील. जर लवकर चाललो 2 तास, नाही तर मग 3 तास पण लागल. आणि आम्ही तिकडे कॅम्प करणार आहे. मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. हा मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मराठी बोलले का नाही करतोय. आम्ही आता खूपच दूर चालत आलोय. सगळीकडे नुसतं डोंगर मोठ्या झाडे आणि एवढा थकवा येतो. गाडी काय ती डोंगर काय ते नागालँड आणि आमचे काही माणसं खालीच आहे अजून. लय अवघड आहे बाप. अजून तो जुकू व्हॅली खूप दूर आहे. वरती अजून खूप वरती आहे. खूप वरती आहे. जवळपास आम्हाला अजून. रस्ता अतिशय खडतर आहे. बघू शकता. जाता पण येत नाहीये. सो आम्ही आता मोटिवेशनल सॉन्ग लावलंय. असं वाटतंय आता एक गड चढतोय. आणि ऍक्च्युली आमचा एक मेंबर थोडा हे झाला, त्याला सवय नसल्यामुळं तो जरा सध्या त्याला कसं तरी होतंय. ऍक्च्युली अशा वेळेस जर आपली स्ट्रेंथ तशी नसेल तर येऊच नाही माणसाला. अशा ठिकाणी आम्ही तब्बल 2 तासांपासून चालतोय आणि रस्ता तर खूप भयानक आहे. सो मित्रांनो, आम्ही ते गाव दिसतंय का, ते गाव झूम करून दाखवतो. तिथून आलोय चक्क चालत बघा. आणि इतक्या दूर आलोय. आपला महाराष्ट्रीयन. जय महाराष्ट्र भाऊ. जय महाराष्ट्र भाऊ. सो आम्ही फायनली वरती पोहोचलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे बेस कॅम्पकडे. ऍक्च्युली एवढ्या प्रचंड प्रमाणात थंडी आहे ना, काय सांगू लय थंडी वाजते बाप. ग्लव्स घातले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडी वाजते. आणि आम्ही पोहोचलो. माझ्या मागे बघू शकता ही आहे
आणि माझ्या मागे ही आहे व्हॅली आणि शेवटी आम्ही पोहोचलो आहे. आम्ही इथं जाळ पण केला आहे. वाफ नाही निघते तोंडातून, पण खूपच थंडी आहे, प्रचंड प्रमाणात थंडी आहे. सत्यवान भाऊ इथं शकताय. खूप थंड आहे रे भाऊ. फोटो काढा. तर चला जाऊया आपण. आता अजून बेस कॅम्प भरपूर दूर आहे, तर चला जाऊया. जिस देश में गंगा रहता है तिथून आलो. बरोबर. सो आम्ही आता चाललो आहे वे टू टेम्पल, वे टू झोकू आणि आहे. सो आम्ही आता झोकू व्हॅली मध्ये आलोय. अरे बाप रे बाप, काय कोणत्या जंगलात आहे आपण? चला तो आम्ही आता झोकू व्हॅली मध्ये चाललोय. बर चला. अभी बहुत दूर है, अभी तो ऊपर आए हम. चलो. हे झाड एकदम भारी. फूल हो जाएगा कितना. हे भारी आहे झाड, एक नंबर. हे एकदम भारी जोको व्हॅली. या झाडांना काय झालं असेल हो? हा, थंडी लागली हो, थंडी वाजली. थंडी वाजलीमुळे झाली ते आहे ना. अशी कशी पडली ते? अरे पण जळाले काही प्रश्नच नाहीत ना इकडं. सो गाईज आता जाऊया डायरेक्ट बेस कॅम्प कडे. भरपूर झाली जोको व्हॅली दाखवणं, माझी बॅटरी डाऊन केलं. सो आम्ही आता शेवटी फायनली बेस कॅम्पवर पोहोचलो आहे आणि आम्ही आमची 3 कॅम्प लावलेले आहे आणि आम्हाला इथं मॅट पडले 100 रुपीजला. आणि ज्यांनी खालून स्लीप सूट नव्हते आणले त्यांनी इथं ब्लँकेट घेतले 100. ऍक्च्युली थंडी एवढी ना, माझा हात पण काम करून नाही राहिला. तर आता हे झालं. तर आता चला बाय बाय, सकाळी भेटू. ओके ओके. अक्षय बा बोलायचं काही? हा तुम्हाला बोलायचं की? बोलतो. येस, फायनली आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आम्ही टेंट पण लावलेत आमचे. आम्ही 3 टेंट तर खालूनच आणले होते आणि इथं लावलेत ते. पण अक्षरशः आमचे हात आता काम करत नाही. प्रचंड थंडी इथं. आता रात्री आमचं काय होतं हे आम्हाला माहिती नाहीये. आणि जेवणात पण डाळ आणि जेवणात पण इथं काही भेटत नाही खायला. दुसरं डाळ आणि भात आणि आलू आहे. तर त्यामध्ये जाता ऍडजस्ट करायचं. अक्षयच्या तोंडातून वाफा बघा किती निघताय. म्हणजे थंडी तुम्ही विचार करू शकता केवढी थंडी आहे. खूप थंडी आहे. आता आम्ही स्लिपिंग बॅग पण आणलेले आहेत सोबत, ते कॅरी केले आहेत. पण आम्हाला माहिती नाही त्यामध्ये कसं वाटतंय, काय होतं, कसं काय होणार माहिती नाही. पण आता सकाळी काय कळणार ते. सकाळी आम्ही सांगू आमचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. सो थँक्यू. आणि हे आमचे कॅम्प. सो कॅम्प आणि हे बाकीच्या लोकांचे कॅम्प. ओके चला बाय बाय. वी विल मीट टुमॉरो मॉर्निंग. सो आता रात्रीचे 2 वाजले आहे आणि तुम्ही बर्फ बघू शकता. बर्फ, हा बर्फ आहे. म्हणजे आम्ही सध्या -3 डिग्री टेम्परेचर मध्ये, -4 मध्ये. तर हा बर्फ बघा, हा बर्फ म्हणजे एवढी थंडी बाप प्रचंड प्रमाणात की हे बर्फ झालाय सगळं. आमचा पण बर्फच झालाय. तर चला आता सकाळी भेटू. सो आम्ही जाणार आहे आता सनराईज पाहण्यासाठी आणि तिकडे हेलिपॅड आहे. हेलिपॅडवर जाऊ आणि त्यानंतर व्हॅलीमध्ये जाऊ. तर चला जाऊया. चल लवकर चल जाऊया. उठा के तुझे पटकूंगा लवकर. सो आम्ही आता चाललोय म्हटल्याप्रमाणे हेलिपॅडकडं. ऍक्च्युली या झाडावरती पण बर्फ पडलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात थंडी आहे. आमचे चेहरे बघू शकता थंडीमुळे अगदी कसे झालेले आहेत.
हा, आणि महत्वाचं म्हणजे आम्ही रात्री 1 वाजेपासून जागीचे. खूप थंडी वाजत होती. आपले महाराष्ट्रीयन लोकांना एवढे थंडीची सवय नसते, त्यामुळं आता जात आहे आम्ही हळूहळू. तर चला जाऊ. सो तर फायनली आम्ही व्हॅलीमध्ये जात आहे. माझ्याबरोबर माझी टीम आहे. हाऊ द जोश, हाऊ द जोश, हाऊ द जोश गाईज. लय चालतोय आज, पण जोश खूप सारा आहे. एवढ्या थंडीत एवढं चालणं म्हणजे मजाच वेगळी. तर आम्ही जवळ पोहोचत आलोय पायथ्याची. अक्षय भाऊ कसं वाटतंय हो? पूर्ण बर्फ आहे भाऊ, आहे ना? बर्फ आहे असं वाटतंय मला की कुठे? काश्मीर मध्ये आहे ना, काश्मीर मध्ये काश्मीर सारखा फील होतंय भाऊ. तेच, पण भारी आहे, नजारा खूप भारी आहे. असं वाटतं आम्ही वेगळ्याच दुनियेत आलोय. तुम्ही पण या. दुनिया आपलीच आहे, आपलाच देश आहे, आपलीच दुनिया आहे. आपला देश फिरा, खरंच खूप भारी आहे. रस्ता चुकलोय आपण, रस्ता चुकलोय. कोणत्या व्हॅलीत पलीकडून जाऊ की? तर खूप भारी आहे, नुसती मज्जा. या खरंच. एक महत्वाचा अद्भुत असा नजारा दिसला, एकदम स्नो फोटो. वा बढिया. हे बघा किती भारी दिसतंय ना. ऍक्च्युली पाणी आहे आणि पाण्यावर सगळा बर्फ झालाय. पाण्यावर बर्फ झालाय, बर्फामुळे झाला ना ब्लर. तेच. अरे बा, अरे अबे जायचं दसून आपण बर्फात. तेच. आणि हा कमलेश भाऊ दाखवा एकदा. कमलेश भाऊ ऐसा करो, दिखाओ एक बार कैसा जम गया पानी. काफी मोटी पर जम गई पानी की. हाँ, बर्फ जमलाय सगळं. काफी कम होने की वजह से. हे बघा. ओए नाही नाही, आत देख, तोडलाय ना पाणी. पाण्याचं हे झालंय भरपूर भारी ना. सो आम्ही आता इथं पोहोचलो आहे मिडल पॉइंट वरती, आणि तुम्ही बघू शकता ऍक्च्युली थंडी एवढं मोठ्या प्रमाणात आहे आणि बर्फ आहे सगळीकडं, त्यामुळे हात व्यवस्थित काम नाही करताय आणि बोलता पण येत नाहीये. तर बघू शकता. बघा आता आम्ही इथं जोको व्हॅली मध्ये आलेलो आहे. ही मणिपूरची बाउंड्री आहे आणि आता हा बर्फ बघा पाण्यात फेकतोय राहुल. तर पाणीच नाहीये बघा, पाण्याचा पण बर्फ झालेला आहे पूर्ण. अतिशय सुंदर नजारा आहे इथं. आणि दगड फेकतोय राहुल बघा. आता दगड, तो दगड पण बघा कसा गेलाय. आता अक्षय भाऊ फेकतोय. तो फायनली आम्ही इथं पोहोचलो आहे आणि आता आम्ही निघणार आहे. आम्हाला खूप चालायचं आहे, जवळपास 15 किलोमीटर चालायचं आहे. त्यामध्ये डोंगर, दर्या आणि हे, आणि आता ऊन पडलेला आहे, हात पण थोडेसे काम करताय. आणि आम्ही आता निघणार आहे, आणि आपली माणसं तुम्ही बघू शकता. तर आता जाऊया आपण. तर आम्ही आता चाललो आहे. चला, हा आपला गंगूराम गावाकडचा. चला हा. सो तर चला जाऊया. चला बाय बाय. ऍक्च्युली आम्हाला ते आम्ही झूम करून दाखवतो, त्या तिथं जायचंय.